दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज अतिशय पौष्टिक असा आपण एक चिल्ला करणार आहेत. त्यालाच आपल्या भाषेमध्ये धपाटही म्हणतात, थालपीठही म्हणतात. चला तर चालू करूयात. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेऊ शकता. या ठिकाणी मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि या ठिकाणी मी बीट आणि गाजर ना मिक्सरमधून ग्राइंड करून त्याचे ना असं स्मूथ पेस्ट करून मी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी हटके प्रकार म्हटलं तर 1 वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ घालणार आहे, अर्धा वाटी मी बाजरीचं पीठ आणि चतकोर वाटी या ठिकाणी बेसन पीठ. आता याच्यात मसाले 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा या ठिकाणी लाल तिखट, 1 चमचा आपण या ठिकाणी मीठ घालू आणि थोडंसं या ठिकाणी आपण हळद घालणार आहेत आणि हे सर्व मिक्स करणार आहेत. याच्यासाठी एक आपल्याला पाऊण ग्लास पाणी लागेल. याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मेथी, पालक, कांद्याची पात, राजगिरीची भाजी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. मुळा घालू शकता. या ठिकाणी जेवढं पौष्टिकता याला तुम्हाला भरून देता येईल ना तेवढं तुम्ही घालू शकता. या ठिकाणी थोडीशी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता आणि लाल तिखटही घालू शकता. असं सुंदरसं ना बॅटर आपण तयार केलेलं आहे. थापायचं झंझट नको ना, म्हणून हे असं आपण ना पातळ करून याचं ना असं थोडंसं या पॅनमध्ये तेल टाकलं आणि हे खरपूस आपण ना थालीपीठ भाजून घेणार आहेत. जे आपण थालीपीठ थापून करतो ना त्याच्यापेक्षाही खूप इझी मेथड आहे. थापण्याचा झंझट नाही. अशा सोप्या आणि निवडक रेसिपीज मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे थालीपीठ तुम्ही कांद्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, दही, लोणचं कशासोबतही एन्जॉय करा. मस्त.